नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपलं चॅनल आहे रेसिपीचं. त्याचबरोबर आपण निरनिराळ्या भागातील यात्रा, प्रेक्षणीय स्थळं, त्याबद्दलची माहिती, तेथील व्हिडिओ सर्व दाखवण्याचा मी या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असते. त्याचबरोबर आता येणारा आपला हा जो कुंभमेळा आहे, 144 वर्षानंतर येणारा हा महाकुंभमेळा, तर याबद्दलची माहिती, तसेच कुंभमेळा हा किती वर्षातून भरत असतो, तो कुठे भरतो त्या ठिकाणची माहिती, तसेच महाकुंभमेळा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहात. त्याचबरोबर आपण जर कुंभमेळ्याला जाऊ शकले नाही, जसे की बाळक आहेत, म्हातारे माणसं आहेत किंवा काही तरुणही आहेत की जे नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं किंवा बिझनेसच्या निमित्तानं ते जाऊ शकत नाही, तर याचा लाभ आपल्याला कसा मिळेल, तर तोही लाभ आपण घरच्या घरी कसा घेऊ शकतो, ते सर्व सविस्तर माहिती मी या व्हिडिओत आपल्याला सांगणार आहे. सर्वात पहिले आपण 144 वर्षानंतर येणारा महाकुंभमेळा हा कुठे आहे आणि याचा काय लाभ आहे, तसेच कुंभमेळा का होत असतो याच्या मागचं कारण. तर बघा, तर सर्वप्रथम कुंभ म्हणजे काय, तर संस्कृत शब्द कुंभ याचा अर्थ आहे घडा. पौराणिक कथेत म्हटल्याप्रमाणे देवता आणि असुरांनी समृत मंथन केले, हे तर आपल्याला माहीतच आहे. तेव्हा धन्वंतरीने अमृताने भरला घडा घेऊन ते प्रकट झाले. असुरांच्या हातात अमृत जाऊ नये म्हणून इंद्राचा मुलगा जयंत हा घडा घेऊन पळाला. त्याला आणि घड्याला वाचवण्यासाठी सूर्य, त्याचा पुत्र शनी, बृहस्पती, गुरु आणि चंद्र यांनी त्याला साथ दिली. जयंत अमृत घेऊन पळत असताना हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक त्र्यंबकेश्वर या 4 ठिकाणी काही थोडंफार अमृत सांडलं. तर जयंत हा तब्बल 12 दिवस पळत होता आणि देवतांचा एक एक दिवस म्हणजे मानवाचा 12 वर्षासारखा मानला जातो. त्यामुळे कुंभमेळा चंद्र, सूर्य आणि गुरु यांच्या सापेक्ष स्थितीनुसार दर 12 वर्षांनी या ठिकाणी साजरा केला जातो. तर ते ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक त्र्यंबकेश्वर हे 4 ठिकाणं आहेत. म्हणून तब्बल 12 वर्षांनी हा कुंभमेळा हा उत्सव साजरा केला जातो. पूर्णकुंभ किंवा महाकुंभ म्हणून ओळखला जातो. ही 4ही ठिकाणं नद्याच्या काठावर वसलेली आहेत. हरिद्वारला गंगा, प्रयागराजला गंगा, यमुना आणि सरस्वती, तसेच उज्जैनला क्षिप्रा नदी आणि नाशिक त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी. तर असं मानलं जातं की या कुंभमेळ्याच्या काळात ग्रह ताऱ्यांच्या विशिष्ट स्थितीत या नद्यामध्ये स्नान केल्याने आपली सर्व पापे धुतली जातात आणि पुण्यप्राप्ती होते. म्हणून कुंभमेळा हे साधुसंत आणि अन्य पवित्र व्यक्तीच्या भेटीचं ठिकाणही आहे. या मेळ्यातील साधूचे आखाडे हे विशेष आकर्षण ठरतात. या ठिकाणी सामान्य लोकच नाहीत तर वेगवेगळे साधुसंत, नागास्वामी ते येथे येतात, एकमेकांना भेटतात, पूजा अर्चा करतात, होम हवने करतात. हे सर्व क्षेत्र ते पवित्र करतात. आणि नदी ही भारताची जीवदायिनी आहे, तिला आपण माता समजतो. हिंदू धर्मामध्ये गंगेचं महत्त्व तर सर्वश्रेष्ठ आहे, परंतु असं मानलं जातं की क्षिप्रा नदी वराहाच्या विष्णू अवताराच्या हृदयातून प्रगट झाली आहे. गोदावरीला अनेकदा दक्षिणेची गंगा असं म्हटलं जाते. कुंभमेळ्यामध्ये असंख्य लोक इथं येतात, तर ते नेमकं काय करतात, तर काही लोक फक्त एक पवित्र स्नान म्हणून पापक्षालनासाठी येथे येतात, तर काहींना कल्पवासी म्हणतात, कारण ते नद्याच्या काठावर राहतात. ते आपल्या दैनंदिन जीवनातील संघर्ष थांबवून आध्यात्मिक पुण्य मिळवण्यासाठी येथे आपला वेळ घालवतात. तसेच अनेक प्रकारचं दान येथे केले जाते. महाकुंभ म्हणजे काय, तर महाकुंभमेळा एक भव्य हिंदूचा उत्सव. दर 12 वर्षांनी 4 पवित्र स्थळावर आयोजित केला जाणारा हा भव्य दिव्य असा सोहळा म्हणजे महाकुंभ. पवित्र नद्याच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा भव्य दिव्य मेळा म्हणजेच महाकुंभमेळा. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन हे पवित्र नद्यामध्ये स्नान करून आध्यात्मिक शुद्धीकरण शोधणाऱ्या लाखो भक्तांना आकर्षित करते. कुंभमेळा हा 4 वर्षातून येत असतो. जसे की नाशिकला आता कुंभमेळा आला, तर पुढच्या 4 वर्षांनी उज्जैनला, किंवा 4 वर्षांनी हरिद्वारला, किंवा 4 वर्षांनी प्रयागराजला. तर दर 12 वर्षाला एका ठिकाणी हा कुंभमेळा असतो. म्हणजे
एक वेळा नाशिकला झाल्यानंतर पुढच्या 12 वर्षांनी परत नाशिकला हा कुंभमेळा भरत असतो. त्यानंतरचा अर्धकुंभमेळा आहे, जो दर 6 वर्षांनी एकदा हरिद्वार प्रयागराज येथे भरतो. त्यानंतर येतो पूर्ण कुंभमेळा. तर हा एक दुर्मिळ असा मेळा आहे, जो 12 वर्षातून एकदा येत असतो. तनाची, मनाची आणि शरीराची शुद्धी करण्यासाठी, तसेच कळत नकळत चुकून जी आपल्याकडून पापे झाली असतात त्या पापाची शुद्धी करण्यासाठी हे महाकुंभ महत्त्वपूर्ण आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सान्निधी करू. हा स्नानाचा मंत्र. आपण आपल्या घरीही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. या मंत्राचा जप करावा आणि घर बसल्या आपण जे पुण्य आपण कुंभमेळ्यामध्ये जाऊन करू शकतो ते आपण घरच्या घरीही करू शकतो. कारण हे पवित्र नदी याचं जे जल आहे ते आपण आपल्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण आंघोळ करताना नित्य या मंत्राचा जप केला तर ते पुण्य आपल्याला काही ना काहीतरी घर बसल्या आपल्याला लाभणार आहे. तर तुम्ही असाही लाभ घेऊ शकता. कुंभमेळ्यामध्ये निरनिराळे साधू संत येत असतात, नागास्वामी येत असतात, वेगवेगळे अघोरी येत असतात, तसेच वेगवेगळ्या आखाड्याचे साधू संतही येत असतात. तर नागास्वामी यांची प्रमुख भूमिका काय आहे तर ते आपण जाणून घेऊ. हा कुंभमेळा नसून देवी देवतांचा मेळा आहे. गंगा जमुना सरस्वतीमध्ये डुबकी लावून पाप धुते असं मानतात. असं म्हणतात का सर्वांची पापं धुवून ह्या नद्याही अपवित्र होतात. तर नागास्वामी या महापर्वामध्ये आंघोळ करून डुबकी लावून या नद्यांना पवित्र करतात. कारण नागास्वामी आपल्या शरीराला भस्म लावतात. पापाचा, अधर्माचा नाश करण्यासाठी नागास्वामी आहेत. त्याची प्रचिती त्यांनी आपल्याला वेळोवेळी दिलेली आहेच. या नागास्वामीचे किंवा साधू संतांचे निरनिराळे आखाडे आहेत. त्यापैकी महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, जुना भैरव आखाडा, आवाहन आखाडा, अग्नी आखाडा, जैन, बौद्ध आणि मुस्लिम पंथ जेव्हा हे भारतात अस्तित्वात आले तेव्हा हिंदू सनातन धर्म हा धोक्यात आला. म्हणून ज्ञान आत्मसात करण्याच्या कार्याबरोबरच आखाड्यांनी परकीय आक्रमणे परतावून लावली, शस्त्रास्त्रे चालवली, शस्त्रास्त्रे चालवणारे ब्रिगेड्स उभारल्या. त्याला आखाडा असे नाव दिले गेले. महत्त्वाचे आखाडे 7 आहे, परंतु काही उप आखाडेसुद्धा आहेत. त्याचीही माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. कुंभमेळ्याला येणारे सर्व आखाडे उत्तर भारतातील आहे. दक्षिण भारतातील एकही आखाडा नाही. हिंदू धर्मावरील आघाताचा सर्वाधिक धोका उत्तर भारतावर होतो. या तुलनेत दक्षिण भारत शांत होता. परिणामी ज्ञान मार्गाचे अनुसरण करणारे विद्वान दक्षिणेत आढळतात, तर भक्ती मार्गाचे अनुसरण करणारे उपासक उत्तर भारतात आढळतात. धर्माचे रक्षण करणे हे आखाड्याचे कार्य आहे. आखाड्यामध्ये शैव पंथाचे आखाडे आहेत, वैष्णव पंथाचे आखाडे आहेत. त्यामध्ये निरालंबी, संतोषी, महानिर्वाणी, खाकी, दिगंबर, निर्मोही, निर्वाणी असे आखाडे आहेत. हे सर्व आखाडे शस्त्रास्त्रांचा सराव करतात आणि पवित्र धर्मग्रंथाचा जोमाने अभ्यास करतात. तसेच तपस्वी स्वतःला बैरागी किंवा अलखा म्हणून घेतात. परकीय आक्रमणापासून हिंदूचे आणि त्यांच्या मंदिराचे रक्षण करणे हे आखाड्याचे प्रमुख कर्तव्य आहे. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा कुंभमेळा म्हणजे 2025चा तब्बल 144 वर्षानंतरचा हा कुंभमेळा महाकुंभ म्हणूनही ओळखला जात आहे. उत्तर प्रदेश भारतातील त्रिवेणी संगम असलेलं प्रयागराज या ठिकाणी हा कुंभमेळा 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी समाप्त होणार आहे. 12 वर्षातून हा एक कार्यक्रम असेल, 44 दिवस चालणारा. तर या 44 दरम्यान शाही स्नान म्हणजेच महत्त्वाचं स्नान कधी कधी होणार आहे. तर 13 जानेवारी, 14 जानेवारी मकर संक्रांत, 29 जानेवारी मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी बसंत पंचमी, 4 फेब्रुवारी अचला समाप्ती, 12 फेब्रुवारी माघी पौर्णिमा, तसेच 26 फेब्रुवारी महाशिवरात्री या दिवशी शाही स्नान होणार आहे. तर त्याचा आपण लाभ घेऊ शकता. असा हा महादिव्य भव्य महाकुंभमेळा 2025 प्रयागराज येथे संपन्न होत आहे. तर हा हिंदूसाठी एक महापर्व आहे, एक महत्त्वाचा सण आहे, ज्याची सर्व हिंदूंनी प्रशंसा केली पाहिजे.
या भव्यदिव्य अशा सोहळ्याला जास्तीत जास्त हजेरी लावली पाहिजे, कारण हिंदूसाठी ही एक खूप मोठी गर्वाची बाब आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाकुंभाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. धन्यवाद मंडळी.